वाशीचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी केला 51 किलोमीटर टाटा अल्ट्रा मॅरेथॉनचा यशस्वी प्रवास। लोणावळा येथील सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात संपन्न झालेल्या प्रतिष्ठित टाटा अल्ट्रा मॅरेथॉन 2026 या स्पर्धेत 51 किलोमीटरचे खडतर आणि जीवघेणे अंतर यशस्वीरित्या पूर्ण करून एक नवा विक्रम धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी प्रस्थापित केला आहे। महत्त्वाची जबाबदारी खांद्यावर असल्याने सरावासाठी पुरेसा वेळ मिळणं कठीण होतं, परंतु वेळ मिळत नाही असं न म्हणता मिळेल त्या वेळेत सराव करण्याच्या वृत्तीमुळेच हा यशाचा टप्पा गाठता आल्याचं शंकर शिंदे यांनी सांगितलं आहे। यासाठी त्यांना त्यांचे प्रशिक्षक दादासाहेब सात्रे यांचे मायक्रो प्लॅनिंग आणि वैयक्तिक मार्गदर्शन मोलाचं ठरलं। या यशासाठी सहकार्याबद्दल त्यांनी पोलीस अधीक्षक रितू खोकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चोरमले यांनी यासाठी संधी दिल्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त केले। या यशाबद्दल पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांचे राजकीय मित्रपरिवार, पत्रकार, पोलीस अधिकारी यांच्याकडून कौतुक होत आहे। मॅरेथॉन स्पर्धेमध्ये वाशी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे साहेब यांनी सहभाग घेऊन त्या स्पर्धेमध्ये यश संपादन केलेलं आहे। तरी यश संपादन करण्यासाठी त्यांनी आपल्या कालखंडात कसे सराव केलेला आहे याबद्दल आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेत आहात। सरजी, तुम्ही याविषयी सविस्तर सांगा। मी तसं तर नोव्हेंबर 2020 पासून रनिंग सायकलिंग करतो। पोलीस विभागामध्ये कर्तव्य बजावत असताना शारीरिकदृष्ट्या आपण सक्षम असेल तर आपण आपले कर्तव्यसुद्धा त्या क्षमतेने पार पाडू शकतो। या भावनेतून मी रनिंगसाठी सुरुवात केली। मी अनेक हाफ मॅरेथॉन, फुल मॅरेथॉनमध्ये भाग घेतलेला आहे। माझ्या आयुष्यातील ही पहिलीच अल्ट्रा मॅरेथॉन होती, ज्याचे 50 किलोमीटर अंतर होतं। आणि ही मॅरेथॉन टाटा अल्ट्रा मॅरेथॉन ही भारतामधली ज्या खडतर मॅरेथॉन आहे त्यापैकी एक आहे। सह्याद्री पर्वताच्या डोंगर रंगातून जाणारा हा रस्ता सुमारे सलग 3 किलोमीटरचा चढाव, पुन्हा जीवघेणी वळणे, पुन्हा परत त्यामध्ये चढ उतार, हे सर्व करत असताना मला वाशी पोलीस स्टेशन येथे आल्यानंतर सरावाची इथली टोपोग्राफी खूप छान असल्यामुळे मला त्याचा खूप फायदा झाला। मी भूम ते वाशी अनेक वेळा सराव केला। त्या भूम ते वाशी दरम्यान लागत असलेले जे घाट आहेत त्या घाटामध्ये सराव केल्यामुळे त्याचा मला खूप फायदा झाला। आणि या माध्यमातून मी सर्व तरुणांना आवाहन करू इच्छितो की आपण शारीरिकदृष्ट्या सक्षम राहिलं पाहिजे, कारण जर शरीर सक्षम असेल, शरीर निरोगी असेल तर तुमचं व्यक्तिमत्व सुद्धा तेवढंच निकोप आणि सकारात्मक ऊर्जेने भरपूर असतं आणि तुम्ही तुमच्या प्रत्येक करिअरमध्ये यश संपादन करू शकता। त्यामुळे शारीरिकदृष्ट्या सक्षम राहणं अत्यंत आवश्यक आहे। सर्व तरुणांनी व्यसनाधीनतेकडे न वळता आपल्या शारीरिक क्षमतेकडे लक्ष देऊन निरोगी राहण्याचा प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे। हे या प्रसंगी माझे सर्व वाशी तालुक्यातील तरुणांना आवाहन आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.